सिलेक्ट लिस्ट, चेक बटन्स आणि रेडिओ बटन्स आणि झालं तर रेंज. ठीक आहे, हे 4 इव्हेंट डिस्कस करूयात. पैकी पहिला सिलेक्ट लिस्ट. ठीक आहे, HTML मध्ये जर का एखादा लिस्ट आपल्याला द्यायचा असेल सिलेक्ट करायला, ठीक आहे, तर मग ते कशा पद्धतीने द्यायचंय. ठीक आहे, काल आपण पाहिलं की सर्च करताना एखादी लिस्ट कशी द्यायची की त्याच्यामध्ये सजेशन्स तुम्हाला येतील. आज एक सिंपल लिस्ट तुम्हाला द्यायची. ठीक आहे, तर HTML मध्ये याचं स्ट्रक्चर काय असतं तुम्हाला माहितीये काय. सिलेक्ट लिस्ट साठी आपण कोणकोणते एलिमेंट यूज करतो. आधी मी कंटेनर घेतो, तोपर्यंत तुम्ही सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर. ठीक आहे, याच्यामध्ये आपण फॉर्म घेऊया. सांगा, लिस्ट बनवायची झाली तर कोणाला आठवते. सिलेक्ट ॲट्रिब्यूट. येस, सिलेक्ट एलिमेंट आपण घेणार. ठीक आहे, आणि सिलेक्ट एलिमेंट मध्ये आपण ऑप्शन घेणार. ठीक आहे, याच्यामध्ये राहतील आपले ऑप्शन्स. ऑप्शन एलिमेंट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय व्हॅल्यू घ्यायचे असले ते व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. जसं की ऑप्शन 1, असे 2-3 ऑप्शन मी या ठिकाणी घेऊन टाकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने सेव्ह करूयात आणि आउटपुट चेक करूयात आपल्याला लिस्ट मिळते का. तर ह्या ठिकाणी बघा, तुम्हाला अशी लिस्ट 1, 2, 3 ऑप्शन त्याच्यामध्ये मिळालेले जे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आता ह्याला जर का बुटस्ट्रॅप मध्ये तुम्हाला यूज करायचं म्हणजे बुटस्ट्रॅप ची हेल्प घेऊन जर डिझाईन करायचं असेल तर काय करू शकतो. याच्यामध्ये काही कॉमन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. लिस्ट तयार करताना जो तुमचा सिलेक्ट नावाचा एलिमेंट आहे याच्यामध्ये तुम्ही क्लास जो यूज करणार तो क्लास असणार आहे फॉर्म सिलेक्ट. ठीक आहे, फॉर्म सिलेक्ट नावाचा क्लास याच्यामध्ये यूज करणार. तर आपण याला सिलेक्टला देऊयात क्लास फॉर्म सिलेक्ट. सेव्ह करूयात आणि बघा याच्यावरती बुटस्ट्रॅप अप्लाय झालंय. छोटस जे तुम्हाला एलिमेंट दिसत होतं तो आता पूर्ण तुमच्या 8च्या 8 कॉलम मध्ये सेट झाले. जेवढा तुमचा कंटेनर तुम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये ते सेट झालेलं आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुमचे ऑप्शन सुद्धा व्यवस्थित सेट झालेले. तर हा क्लास आहे तुमच्या सिलेक्ट एलिमेंट कंटेनर जो तुमचा ऑप्शनचा असणार आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, तर ही जी पद्धत आहे ही डिफॉल्ट. ठीक आहे, डिफॉल्ट सिलेक्ट मिनिमम हा क्लास वापरला म्हणजे तुम्ही डिफॉल्ट सिलेक्ट जशी असणार आहे ती ठेवू शकणार. ठीक आहे, याच्यामध्ये आता तुम्हाला काही थोडेफार चेंजेस जे करायचे तर ते कसे आपण करू शकतो. तर काय चेंजेस आपण याच्यामध्ये करू शकतो. तर पहिला आपण याच्यामध्ये साईज चेंज करू शकतो. जे की तुम्हाला ऑलरेडी काल आपण बरेचसे साईज विषयी जे LESM जे स्मॉल आणि लार्ज चे क्लास आहे ते पाहिलेले आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया त्याच्यामध्ये 2 लिस्ट या ठिकाणी घेऊयात म्हणजे स्मॉल आणि लार्ज मीडियम असं आपण त्याच्यामध्ये दाखवू शकणार. ठीक आहे, तर मी याला कॉपी करतो. सेम लिस्ट 1, 2 and 3. ह्याच्यापैकी आपण एक लार्ज साईज ठेवणार आहे आणि एक मीडियम जे की डिफॉल्ट आहे आणि एक स्मॉल. ठीक आहे, तर लार्ज साईज साठी जे आहे त्याच्यामध्ये लार्ज साईज साठी तुम्ही यूज करणारा जो क्लास आहे
तो आहे फॉर्म सिलेक्ट. ऑलरेडी आपण क्लास यूज करतो आणि फॉर्म सिलेक्ट साठीच करत आहे, तर हे कॉमन असणार फॉर्म सिलेक्ट. ठीक आहे. फक्त त्याच्या समोर तुम्हाला काय द्यायचं आहे की साईज काय घ्यायची, LG किंवा SM. LG मीन्स लार्ज, SM मीन्स स्मॉल. ठीक आहे. LG मी इथं ऑब्लिक करून या ठिकाणी करतो SM. तर तुमच्या लक्षात येईल असं. ठीक आहे. तर याला मी करतो फॉर्म सिलेक्ट LG. बाय डिफॉल्ट असणार आपला मीडियम आणि फॉर्म सिलेक्ट सेव्ह करूयात आणि आउटपुट चेक करूयात. बघा, पहिला जो तुम्हाला लिस्ट मिळत आहे ती मिळेल तुम्हाला लार्ज साईज, दुसरी जी आहे ती मीडियम बाय डिफॉल्ट आणि तिसरी जी आहे ती स्मॉल साईज. ठीक आहे. तर क्लास कोणता यूज करणार ते लक्षात ठेवायचं. जर का सिलेक्ट लिस्ट साठी तुम्ही बनवत आहे तर तुम्ही त्याच्या सिलेक्ट जो एलिमेंट जो की कंटेनर असणाऱ्या ऑप्शनचा आहे त्याला फॉर्म सिलेक्ट द्या आणि फॉर्म सिलेक्ट कोणत्या साईजचा पाहिजे तर लार्ज किंवा स्मॉल अशा पद्धतीने सायझिंग या ठिकाणी तुम्ही करू शकता. ठीक आहे. नंतर साईज मध्ये आता तुम्ही जर का चेक करणार याच्यामध्ये ऑप्शन, तर तुम्ही याच्यापैकी कोणतं तरी एक ऑप्शन अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. मल्टिपल ऑप्शन जर सिलेक्ट करायचं, जसं मला 1 आणि 2 दोन्ही सिलेक्ट करायचे, आपण काय करतो कंट्रोल बटन वरती क्लिक करून 1 आणि 2 असं दोन्ही सिलेक्ट करतो. ठीक आहे. जर मल्टिपल तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे झाले तर आपण एक ऍट्रिब्यूट याच्यामध्ये यूज करत असतो. ठीक आहे. आणि ते ऍट्रिब्यूट जे आहे ते असणार आहे तुमचं मल्टिपल. ठीक आहे. तर इथे मी पैकी एकामध्ये मीडियम जो आहे आपला याच्यामध्ये यूज करतो ऍट्रिब्यूट मल्टिपल. सेव्ह करूयात आणि मीडियम साईजचा जो आपला लिस्ट आहे बघा, याच्यामध्ये आता तुम्ही 1 कंट्रोल बटन दाबून 1 बाय 1 असं सिलेक्ट करू शकता किंवा 1 शिफ्ट बटन दाबून 3. तर 1 to 3 डायरेक्ट जेवढे ऑप्शन आहेत तेवढे सगळे जिथपर्यंत तुम्ही शिफ्ट बटन दाबून क्लिक करणार ते सगळे सिलेक्ट होऊन जाणार ऑटोमॅटिकच. आणि जर का एक एक वेगळे वेगळे जसं 1 आणि 3 करायचं असेल तर कंट्रोल बटन दाबून तुम्ही अशा पद्धतीने त्याला हँडल करू शकता. ठीक आहे. तर मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करायचे झाले तर त्याच्यासाठी कीवर्ड यूज करणार तुम्ही मल्टिपल. ठीक आहे. सायझिंग नंतर मल्टिपल ऑप्शन्स, ज्याच्यासाठी तुम्ही एक ऍट्रिब्यूट यूज करणार ज्याचं नाव आहे मल्टिपल. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये तुम्हाला जशी लिस्ट जर का तुमची भरपूर ऑप्शनची असेल, ठीक आहे, मी याच्यामध्ये ऑप्शन वाढवतो आणि खाली ऑप्शन लाईक 4, 5 अशा पद्धतीने. ठीक आहे. आता तुम्हाला पाहिजे, आता तुम्ही जर का याच्यामध्ये लक्ष दिलं, ठीक आहे, तर एका वेळी तुम्हाला पर्टिक्युलर 3 किंवा 4 असे याच्यामध्ये ऑप्शन दिसत आहे. आता मी जर का मल्टिपल सध्यासाठी काढून टाकतो तर बघा तुम्हाला एका वेळी ह्या ठिकाणी एकच ऑप्शन दिसेल. जसं 1 इथे तुम्हाला एकच ऑप्शन असं दिसत आहे. तुम्हाला जर पाहिजे इथे बाय डिफॉल्टच जर का तुम्हाला एकापेक्षा जास्त ऑप्शन दिसले पाहिजे, ठीक आहे, जसं मल्टिपल मध्ये तुम्हाला जास्त ऑप्शन दिसतात कारण त्याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करायला त्याला ऑप्शन द्यायचे असतात म्हणून तो दाखवतो. बट जर विदाउट मल्टिपल तुम्हाला इथे जर का ऑप्शन दाखवायचे असतील 2-3 एक्स्ट्रा, तर त्याच्यासाठी तुम्हाला अगेन एक ऍट्रिब्यूट जे आहे ते यूज करावं लागणार आहे आणि ते आहे साईज. साईज नावाचा ऍट्रिब्यूट जे आहे, याच्यामध्ये जी व्हॅल्यू तुम्ही पास करणार आहे, नंबर जे काय असेल ती व्हॅल्यू तुम्हाला पास करायची आहे नंबर मध्ये. जसं की 2 व्हॅल्यू, तर तुम्हाला इथे 2 ऑप्शन या ठिकाणी दिसतील आणि स्क्रोल बार जो आहे तो अवेलेबल असेल. ठीक आहे. जर तुम्ही इथे करतात 3, तर इथे तुम्हाला 3 ऑप्शन या ठिकाणी दिसणार आणि स्क्रोल बार. ठीक आहे. तर किती ऑप्शन तुम्हाला ऍट वन टाइम दाखवायचे आहेत ते तुम्ही डिसाईड करू शकता युजिंग साईज ऍट्रिब्यूट. ठीक आहे. तर मल्टिपल इथे मी लिहितो टू सिलेक्ट मल्टिपल ऑप्शन, टू सिलेक्ट मल्टिपल ऑप्शन आणि खाली लिहितो मी टू शो मल्टिपल ऑप्शन. ठीक आहे. टू शो
मल्टिपल ऑप्शन्स. त्यासाठी तुम्ही जे यूज करणार ते आहे ॲट्रिब्यूट साईज आणि व्हॅल्यू शुड बी नंबर. आणि मी इथे समजा फक्त असं देतो. ठीक आहे, तर हे झालं तुम्हाला साईज जर का डिफाईन करायची असेल तर त्याच्यासाठी. ठीक आहे, सेम टू डिसेबल लिस्ट. जर लिस्ट तुम्हाला डिसेबल करायची तर कालच आपण पाहिलं त्याच्यासाठी आपण एक ऍट्रिब्यूट यूज करतो डिसेबल. ठीक आहे, तर सेम मी ऍट्रिब्यूट या ठिकाणी यूज करतो डिसेबल. सेव्ह करूया आणि बघा लिस्ट तर दिसत आहे बट त्याच्यावरती कोणतंच ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकणार नाही. ठीक आहे, तर एवढे जवळजवळ जे ऍट्रिब्यूट आणि क्लास आहे ते तुम्ही यूज करणार आहे तुमच्या सिलेक्ट लिस्ट साठी. ठीक आहे, सिलेक्ट लिस्ट. तर हे डिफॉल्ट क्लास फॉर्म सिलेक्ट नावाचा. सायझिंग साठी तुम्हाला काय सेम क्लास विथ साइज. ठीक आहे, लाईक फॉर्म सिलेक्ट LG और फॉर्म सिलेक्ट SM. मल्टिपल जर का ऑप्शन द्यायचे असेल तर ऍट्रिब्यूट मल्टिपल. मल्टिपल ऑप्शन दाखवायचे असतील फक्त तर साईज ऍट्रिब्यूट ज्याच्यामध्ये नंबर पास करायचा आहे आणि डिसेबल करायचं असेल तर डिसेबल्ड. ठीक आहे, अजून एक ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला मिळतं, एक ऍट्रिब्यूट या ठिकाणी मिळतं टू सिलेक्ट ऑप्शन बाय डिफॉल्ट. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सिलेक्टेड नावाचं एक ऑप्शन, मी याला पहिलं तर डिसेबल्ड असलेलं काढून टाकतो आणि याच्यापैकी एखाद्या ऑप्शन मध्ये लाईक 3 जे आहे याला सिलेक्टेड हा कीवर्ड यूज करतो. तर बघा 3 जे आहे ते ऑलरेडी सिलेक्टेड तुम्हाला या ठिकाणी दिसणार. ठीक आहे, तर ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऍट्रिब्यूट ते हेल्प करतात. त्याच्यासाठी तुम्हाला ऍट्रिब्यूट यूज करायचं आहे Select. तर हे जवळजवळ 4 ऍट्रिब्यूट आणि 2 क्लास तुम्हाला या ठिकाणी युजेबल आहे जेव्हा तुम्ही लिस्ट सोबत काम करता. क्लिअर? Yes, sir. ओके, फाईन. आता आपण बघूया की याच्यापैकी एखादं ऑप्शन जर का तुम्हाला डिसेबल्ड करायचं असेल तर तेही सेमच आहे, काही चेंज नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला फक्त काय की एखादं ऑप्शन जे काही तुम्हाला डिसेबल्ड करायचं त्याच्या समोर डिसेबल कीवर्ड जे आहे ते यूज करणार. तर त्याच्यापैकी एखादं ऑप्शन जर तुम्हाला, जसं 4 ऑप्शन आपण डिसेबल केले, याला आता तुम्ही सिलेक्ट नाही करू शकणार, बाकी सगळे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने सेम कीवर्ड यूज करणार, तर ते वेगळं काय देण्याची गरज आहे नाही. ठीक आहे, चेकबॉक्स. चेकबॉक्स तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने चेकबॉक्स आपण HTML घेतो, तर त्याच्यासाठी आपण इनपुटचा टाईप कोणता ठेवतो, कोणाला आठवते? मला जर चेकबॉक्स घ्यायचे झाले मल्टिपल, चेकबॉक्स आहे सर. हा चेकबॉक्स साठी चेकबॉक्सेस. येस, चेकबॉक्स. करेक्ट. तर आपण या ठिकाणी चेकबॉक्स या ठिकाणी, तर चेकबॉक्स घेताना सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, काही डिफॉल्ट क्लासेस जे आहे ते यूज करायचे. ठीक आहे, जसं की ज्याच्यामध्ये तुम्ही चेकबॉक्स घेणार आहे. ठीक आहे, तर तो जो कंटेनर असणार आहे त्या कंटेनरला तुम्ही क्लास देणार आहे फॉर्म. जसं आपण इकडे दिला होता फॉर्म सिलेक्ट, तसा इकडे द्यायचा आहे तुम्हाला फॉर्म चेक. ठीक आहे, हा असणार तुमचा कंटेनर. त्याच्यानंतर तुम्ही जे याच्यामध्ये लेबल घेणार आहे त्या लेबलसाठी, चेकबॉक्स साठी जो तुमचा लेबल असेल या लेबलसाठी तुम्ही क्लास घेणार आहे फॉर्म चेक लेबल. ठीक आहे, फॉर्म चेक लेबल. ठीक आहे, चेकबॉक्स साठी जो लेबल असेल त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचा आहे फॉर्म चेक लेबल. आणि मग याच्यामध्ये तुमचा जो काही लेबल असेल लाईक HTML CSS जे असेल ते त्या ठिकाणी घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, आणि ह्या ठिकाणी जो इनपुट आहे
हा झाला लेबल. इनपुट जसं आता तुम्ही सांगितलं, तुम्हाला चेकबॉक्स नावाचा जो चेकबॉक्स टाईपचा जो इनपुट आहे तो इनपुट या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि ह्या इनपुटला जो तुमचा क्लास असेल ते फॉर्म चेक इनपुट क्लास फॉर्म चेक इनपुट असं वापरायचं. तर हे 3 क्लास तुम्हाला कंपल्सरी, कंटेनरला एक, लेबलला एक आणि इनपुटला एक असे यूज करायचे आहे जेव्हाही तुम्ही एखादा चेकबॉक्स तुमच्या फाईलमध्ये घेणार, अशा पद्धती. ठीक आहे. या ठिकाणी मी तुम्हाला देतो टू कंटेनर ऑफ चेकबॉक्स क्लास फॉर्म चेक. ठीक आहे. द लेबल ऑफ चेकबॉक्स क्लास असणाऱ्याला फॉर्म चेक लेबल. ठीक आहे. आणि टू द इनपुट ऑफ चेकबॉक्स फॉर्म चेक इनपुट. असे हे 3 कॉमन क्लास तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय ऍट्रिब्यूट यूज होतात चेकबॉक्स साठी. ठीक आहे. तर ते कसे असणार आहे, तर सेम डिसेबल करायला टू डिसेबल चेकबॉक्स यूज ऍट्रिब्यूट डिसेबल. ठीक आहे. आता हे काय सांगायची गरज नाही, म्हणजे तुम्ही कसं असणार आहे की जर डिसेबल्ड यूज करता तुम्ही, जसं की मी या ठिकाणी एक अजून चेकबॉक्स घेतो CSS नावाचा. तर याला या ठिकाणी करतो मी डिसेबल्ड. इनपुट मध्ये जा, डिसेबल्ड या. आणि आता असं असणार आहे की जसं HTML तुम्ही सिलेक्ट करत आहे तसं CSS तुम्हाला सिलेक्ट करता येणार नाही, फक्त तो दिसण्यापुरता असणार आहे डिसेबल. ठीक आहे. देन याच्यामध्ये अजून एक ऍट्रिब्यूट तुम्हाला यूज करायला मिळेल जर तुम्हाला ऑलरेडी चेक ठेवायचं आहे एखादं. ठीक आहे. याच्यामध्ये मी एक अजून चेकबॉक्स घेऊन तुम्हाला दाखवतो. जर जावास्क्रिप्ट तुम्हाला ऑलरेडी सिलेक्ट ठेवायचं आहे तर याच्यासाठी सेम ऍट्रिब्यूट जे आपण यूज केलेले दॅट इज सिलेक्ट, नाही सॉरी, सिलेक्ट चेक, हा ऍट्रिब्यूट तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे. यांनी काय होणार की ज्याच्या समोर तुम्ही चेक लिहिलेले आहे ते ऑलरेडी सिलेक्टेड असणार आहे. अशी सिच्युएशन जेव्हा तुम्हाला एखाद, जसं की कंपल्सरी सब्जेक्ट असतात काही आणि काही ऑप्शनल सब्जेक्ट असतात, तर ऑप्शनल साठी तुम्ही चेक बॉक्स ठेवू शकता. ठीक आहे. आणि जे कंपल्सरी सब्जेक्ट आहे त्याला ऑलरेडी तुम्ही चेक ठेवू शकता की हे तुम्हाला सिलेक्ट करायचेच आहे, सोबत तुम्ही हे सुद्धा सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आणि काही सब्जेक्ट जे होते तुम्हाला लिस्टमध्ये ऑप्शनमध्ये बट ते आता आउट ऑफ सिलेबस आहे, तर त्याला तुम्ही असं डिसेबल्ड करून ठेवू शकता, म्हणजे ते सिलेक्ट करू शकता नाही. ऑलरेडी सिलेक्ट केलेले ऑप्शनल जे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि जे आहेत बट सिलेबसला नाही तर ते डिसेबल्ड असावे, तर त्यासाठी तुम्ही डिसेबल्ड कीवर्ड, तर check already or by default checkbox. Use attribute check. ठीक आहे. एवढे जवळजवळ तुम्हाला क्लास आणि ऍट्रिब्यूट, 2 ऍट्रिब्यूट आणि 3 क्लास. याच्यामध्ये स्ट्रक्चर महत्वाचं आहे. कंटेनर या ठिकाणी घ्यायचं आहे सिलेक्ट, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सिलेक्ट जे तुमचा एलिमेंट आहे तो तुमचा पॅरेंट एलिमेंट होता, लाईक कंटेनर ऑफ द ऑप्शन. तुमचे जे ऑप्शन आहेत त्याचं कंटेनर म्हणून सिलेक्ट जो एलिमेंट आहे तो काम करायचा, तर मग तुम्हाला कंटेनर घेऊन त्याला सेपरेटली द्यायची गरज नाही पडली. तुम्ही फक्त सिलेक्ट जो तुमचा एलिमेंट आहे त्यालाच तुम्ही जे क्लासेस आहे ते अप्लाय केले. ठीक आहे. फॉर्म सिलेक्ट नावाचा जो क्लास आहे तो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त साईज कमी जास्त वाला ऑप्शन जे आहे ते क्लास थ्रू ऍडजस्ट करायचं आहे. ठीक आहे. बाकी जे आहे ते सगळं ऍट्रिब्यूट वरती आहे तुम्हाला.
याच्यामध्ये थोडं चेंज आहे. याच्यामध्ये कंटेनरला तुमचा फॉर्म चेक जो आहे तो क्लास द्यायचा आहे तुम्हाला. कंटेनर असणार, लेबल असणार तर फॉर्म चेक लेबल. ठीक आहे. आणि जो इनपुट आहे त्याला फॉर्म चेक इनपुट, असे 3 क्लास आणि 2 ऍट्रिब्यूट ऑलरेडी चेक ठेवण्यासाठी आणि डिसेबल करण्यासाठी. ओके. इव्हन एखादा ऑप्शन तुम्ही असंही ठेवू शकता, लाईक की जर का तुम्हाला असं वाटत असेल की जावास्क्रिप्ट एखादा असतो मुलगा की कंपल्सरी सब्जेक्ट आहे, सिलेक्टेड आहे, तरी एखादा काय करेल, याला डिसिलेक्ट करून टाकला होता शहाणपणा करून. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, याला चेक टी करायचंय आणि नंतर त्याला ते अनचेक करता नाही आलं पाहिजे. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी काय करणार तुम्ही, ऑलरेडी चेक टी ठेवणार आणि याला डिसेबल डी करून टाक. ठीक आहे. आता काय की तो जावास्क्रिप्ट जो आहे तो चेक टी असणार आहे आणि त्याला अनचेक टी करता येणार नाही. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही याच्यामध्ये दोन्ही ऍट्रिब्यूट जे आहे चेक आणि डिसेबल्ड सोबत यूज करू शकता. क्लिअर? चेकबॉक्स मध्ये कोणाला डाऊट काय? कंटेनर असणार, लेबल असणार, इनपुट असणार. ठीक आहे. कंटेनरला फॉर्म चेक, लेबलला फॉर्म चेक लेबल आणि इनपुटला फॉर्म चेक इनपुट, असे क्लास तुम्ही या ठिकाणी यूज करणार. तर हे होतं तुमचं चेक बटन. ठीक आहे. आता बघूयात आपण रेडिओ बटन. ठीक आहे. रेडिओ बटन आणि चेक याला जवळजवळ सेम क्लास अप्लाय होतात. ठीक आहे. जसं की तुम्हाला कंटेनरला सेम फॉर्म चेक, जो तुमचा लेबल आहे त्याला सेम फॉर्म चेक लेबल. ठीक आहे. आणि जो तुमचा इनपुट आहे याला सुद्धा तुम्हाला फॉर्म चेक सेम जे आहे, तीनही क्लास तुम्हाला यूज करायचे. ठीक आहे. याच्यामध्ये काही चेंज नाही. तर मी या ठिकाणी रेडिओ बटन साठी लिहून देतो. आणि सेम. डिसेबल करण्यासाठी डिसेबल ऍट्रिब्यूट यूज करणार तुम्ही. ठीक आहे. आणि चेक एक वेळा आपण बघूयात काम करता, कारण की मी काय करतो, टाईपच्या ऐवजी तीनही ठिकाणी चेकच्या ऐवजी काय घ्यावं लागेल आता आपल्याला रेडिओ बटन साठी, टाईप काय असणार रेडिओ बटनचा, रेडिओ. ठीक आहे. सेम काम या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्टेड आहे, दॅट इज चेक. ठीक आहे. हा डिसेबल्ड या ठिकाणी केलाय आणि हा आपण सिलेक्ट करू शकतो अशा पद्धतीने. ठीक आहे. सेम क्लासेस फॉर रेडिओ बटन्स अँड चेक्स. ठीक आहे. फक्त रेडिओ बटन मध्ये तुमचा स्ट्रक्चर काय चेंज होणार आहे, HTML मध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने घेते रेडिओ बटन की त्याला तुम्हाला एकच ऑप्शन, मल्टिपल ऑप्शन नाही द्यायचे, तर त्याच्यामध्ये काय चेंज करणार तुम्ही याच्यामध्ये HTML मध्ये, जसं की हे जर का असेल तुमचं लाईक मेल, जेंडर साठी जर का असेल फॉर एक्झाम्पल मेल, अदर्स, आणि मी याला चेक डिसेबल्ड सध्या काढतो. ठीक आहे. आता जर तुम्ही आउटपुट चेक करता तर तुम्हाला या ठिकाणी 3 पैकी एकच ऑप्शन व्हायला पाहिजे, पण तीनही ऑप्शन सिलेक्ट होत आहेत. ठीक आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला की याच्यापैकी एकच ऑप्शन सिलेक्ट झालं पाहिजे. तर या ठिकाणी नेम जे आहे, नेम तुम्हाला ऍड करायचं आहे आणि तीनही ठिकाणी नेम जे आहे ते सेम असायला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता चेक करूया. आता तुम्हाला 3 पैकी एकच कोणतं तरी ऑप्शन सिलेक्ट करतो, बाकी चेक आणि डिसेबल सेम त्या ठिकाणी काम करणार. ठीक आहे.
तर हे होते तुमचे रेडिओ बटन. सर रेडिओमध्ये क्लास फॉर्म चेकच असतो का? सेम फॉर्म चेक, दोन्हीला चेकबॉक्स आणि याला रेडिओ रेडिओ बटनला सेम सेम क्लास असणार आहे. कंटेनरला तुमच्या सेम फॉर्म चेक, ठीक आहे. लेबलला सेम फॉर्म चेक लेबल आणि इनपुटला सेम फॉर्म चेक इनपुट, ठीक आहे. त्याच्यामध्ये काही चेंज नसणार, सेमच काम जवळ. आता रेंजच्या आधी मी या ठिकाणी घेतो तुम्ही स्विच, ठीक आहे. आता तुम्ही पाहिला असेल बरेच ठिकाणी स्विच तुम्हाला फॉर्म मध्ये पाहायला मिळतात, की त्याच्यावरती क्लिक केलं की ते स्विच ऑन होणार. जसं की डार्क मोड वगैरे तुम्ही पाहिलेलं बघा, लाईट मोड, डार्क मोड. आणि आपल्या एका प्रोजेक्ट मध्ये सुद्धा डॅशबोर्ड जो आपण केला होता त्याच्यामध्ये आपण डार्क मोड आणि लाईट मोड साठी स्विच यूज केला होता, ठीक आहे. तसं स्विच जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्ही कसं करणार, ठीक आहे. तर स्विच साठी तुम्हाला कंटेनरला काही कॉमन क्लास आहे, ते कोणकोणते यूज करायचे ते मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. कंटेनर जो तुमचा असणार आहे त्या कंटेनर साठी तुम्ही सेम फॉर्म चेक आणि एक एक्स्ट्रा क्लास त्याच्यामध्ये यूज करणार बघा. कंटेनर साठी क्लास असणारे फॉर्म चेक सेम, आणि चेंज काय असणार, ज्याच्यामुळे तुमचं बटन जे आहे ते एक स्विच मध्ये टर्न होणार, दॅट इज फॉर्म स्विच. हा एक महत्वाचा क्लास त्याच्यामध्ये, फॉर्म स्विच नावाचा, जो तुमच्या बटनला टर्न करतात स्विच मध्ये, ठीक आहे. बाकी सेम असणार आहे. लेबलला तुम्ही फॉर्म चेक लेबल द्या, इनपुटला तुम्ही फॉर्म चेक इनपुट द्या, आणि इनपुट जे असणार आहे याचा टाईप या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा इथे लेबलसाठी मी क्लास देतो, सेम क्लास फॉर्म चेक लेबल, ठीक आहे. आणि इनपुट साठी सेम क्लास फॉर्म चेक इनपुट, ठीक आहे. आणि इथे तुम्हाला टाईप जे आहे इनपुट टाईप ते ठेवायचं आहे तुम्हाला चेकबॉक्स, ठीक आहे. तर चला आपण याचा यूज करू आणि सेम जे आहे बटन तयार करायचा प्रयत्न करू, ठीक आहे. मी या जेवढी टाईप रेडिओ आहे त्याला चेंज करून परत चेकबॉक्स करतो, चेकबॉक्स, ठीक आहे. आणि सेम फॉर्म चेक कंटेनरला याच्यामध्ये फक्त एकच तुम्हाला ऍड करायचा आहे क्लास, जो महत्वाचा आहे, जे ऑलरेडी तुम्ही चेकबॉक्स साठी यूज करता त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर तो आहे फॉर्म स्विच, अशा पद्धतीने. आणि आता तुम्हाला बघा आउटपुट मध्ये या ठिकाणी स्विच मिळून जात, ऑन आणि ऑफ अशा पद्धतीने आपण यूज करतो, ठीक आहे. जसे की इथे तुम्ही लिहू शकता mode, अशा पद्धतीने, ठीक आहे. किंवा याला हेडिंग मोड देऊन डार्क आणि लाईट असंही करू शकता, लाईक डार्क अँड लाईट. पुन्हा याला जर मला बटन बनवायचं असेल तर फॉर्म स्विच, अशा पद्धतीने. क्लिअर. तर एकच तुमचा त्याच्यामध्ये ऑप्शन जे आहे ते एक्स्ट्रा असणार आहे, दॅट इज एकच जे आहे क्लास एक्स्ट्रा असणार आहे, तो आहे फॉर्म स्विच. क्लिअर. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, डिफॉल्ट फॉर्म स्विच तुम्हाला हा मिळालेला आहे, ठीक आहे. आता ऑलरेडी तुम्हाला जर एखादा स्विच ऑन ठेवायचा असेल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, कीवर्ड यूज करणार आहे, ठीक आहे. बाय डिफॉल्ट ऑन स्विच जर का ठेवायचं असेल तर टू गेट डिफॉल्ट ऑन स्विच, जसं आपण आपल्या जे चेकबॉक्सला कीवर्ड यूज करायचो तसेच कीवर्ड तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे आहे. जसं इथे आपण ऍट्रिब्यूट यूज करायचो,
ठीक आहे. सेम मला जर का पाहिजे की डार्क मोड बाय डिफॉल्ट किंवा लाईट मोड बाय डिफॉल्ट चालू ठेवायचा आहे, तर इथे मी करणार चेक. सेव्ह करूयात आणि आउटपुट चेक करूयात. बघा इथे तुम्हाला ऑलरेडी लाईट जो आहे तो चेक मिळणार. ठीक आहे. आणि सेम तसंच डिसेबल्ड जर तुम्हाला करायचं आहे तर डिसेबल्ड टू डिसेबल्ड चेक बॉक्स म्हटल्याविषयी इथे स्विच. तर इथे तुम्हाला ऍट्रिब्यूट यूज करायचं आहे डिसेबल. आणि जर तुम्हाला ऑलरेडी चेक म्हणजे तुमचा स्विच ऑन आणि ऑन ठेवून जर का त्याला डिसेबल करायचं तर दोन्ही. ठीक आहे. कंबाईन यूज करू शकता. चेक करून त्याला डिसेबल करू शकता म्हणजे त्याला ऑफ नाही करता येणार. ठीक आहे. अशी जवळजवळ म्हणजे डिफॉल्ट ऑलरेडी चेक डिसेबल्ड आणि चेक डिसेबल्ड 4 पद्धतीने तुम्ही बटन घेऊ शकता. ठीक आहे. आता सेम चेक बटन जर का तुम्हाला एकाच लाईन मध्ये जसं की आता हे तुम्ही चेक बटन पाहिले. ठीक आहे. हे काय आहे की 3 लाईन मध्ये 3 आपण 3 घेतले आणि ते 3ही लाईन मध्ये आलेले अशा पद्धतीने. जर तुम्हाला पाहिजे असेल की तुम्हाला सेम एकाच लाईन मध्ये जे आहे ते 3ही पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्हाला एक क्लास अजून ऍड करावा लागतो. ठीक आहे. मी या ठिकाणी लिहून घेतो गेट बटन्स इन वन लाईन. तुम्हाला यूज करायचं आहे क्लास फॉर्म चेक आणि इथे फक्त सांगायचं आहे इन सम. ठीक आहे. आणि हे तुम्ही देणार ह्या कंटेनर. इथे कर तुम्ही फॉर्म चेक इन. ठीक आहे. सेम क्लास तुम्हाला तीनही बटनला या ठिकाणी फॉर्म चेक इनलाईन अशा पद्धतीने द्यायचं. आणि आउटपुट चेक करूया. जे बटन तुम्हाला आतापर्यंत ब्लॉक लेवल म्हणजे एकाखाली एक दिसत होते ते आता तुम्हाला एकाच रो मध्ये या ठिकाणी दिसतील. ठीक आहे. रेडिओ बटन साठी सुद्धा सेम तुम्ही रेडिओ बटन पण तशाच पद्धतीने घेऊ शकता. ठीक आहे. त्यालाही तुम्हाला सेम फॉर्मचे इनलाईनच क्लास यूज करायचा आहे. क्लिअर. Yes. ठीक आहे. Yes, sir. आता बघूयात आपण रेंज कशा पद्धतीने पाहू. रेंज रेंज काय तर तुम्ही बघा ते Amazon वर वगैरे नाही का तुम्ही प्राइस वाईज प्राइसची रेंज सेट करून मग त्याच्यानुसार तुम्ही तुमचे प्रोडक्ट सर्च करू शकता है ना. तर अशाच टाईपची रेंज जर का तुम्हाला द्यायची झाली तर मग याच्यामध्ये काय क्लासेस आणि काय HTML चं स्ट्रक्चर असणार आहे ते आपण आता पाहूया. ठीक आहे. तर रेंज देताना तुम्हाला जो तुमचा इनपुट आहे तो टाईप कोणाला माहिती आहे का काय द्यायचा आठवते कोणाला. बघा 2 गोष्टी आपल्याला पाहिजे असणार आहे. एक लेबल जसं की प्राइस रेंज हा लेबल असणार आहे आणि इथे एक इनपुट असणार आहे. ठीक आहे. तर इनपुटचा टाईप काय असावा म्हणजे तुम्हाला तशा पद्धतीच्या रेंजचा जो बार आहे तो मिळणार. तर सेम असणार आहे रेंज. ठीक आहे. असं आउटपुट चेक करूया. बघा इथे तुम्हाला एक रेंज वाला हा बार मिळालेला आहे. बट हे अशा पद्धतीचं डिझाईन वेल नसणार. त्याच्यासाठी मग तुम्ही काय करणार आहे तर जो तुमचा लेबल आहे फर्स्ट ऑफ ऑल लेबलला तुम्ही क्लास देणार आहे फॉर्म लेबल सेम जसं लेबल सिंपल लेबल आपण जसं घेतो तसं. ठीक आहे. आणि तुमचा जो इनपुट आहे याला तुम्हाला क्लास यूज करायचा आहे फॉर्म रेंज.
ठीक आहे. आणि अशा पद्धतीने तो तुमच्या पूर्णच्या पूर्ण डिझाईन मध्ये जसं काय जे काय तुमचे कॉलम असतील त्या कॉलम मध्ये सेट होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो क्लास लेबल या ठिकाणी घेणार आहे. तर लेबलला सेम क्लास फॉर्म लेबल लेबल आणि इनपुट जे या ठिकाणी घेणार आहे त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं टाईप जे आहे ते असावा रेंज. ठीक आहे. आणि क्लास जो आहे तो असावा फॉर्म रेंज. अशा पद्धतीने दोन क्लास आणि एक ऍट्रिब्यूट त्या ठिकाणी युज होतो. ठीक आहे. आता अजून काय ऍट्रिब्यूट याच्यामध्ये युज होतात तर जसं की याला जर डिसेबल करायचं सेम डिसेबल तुम्ही करू शकता. टू डिसेबल ऍट्रिब्यूट यूज करायचंय तुम्हाला डिसेबल ना. ठीक आहे. जर का ह्यालाच तुम्हाला मीन आणि मॅक्स म्हणजे असे जर का स्टेप्स द्यायचे असतील त्याच्यामध्ये मीन मॅक्स जर का द्यायचे असतील म्हणजे मॅक्झिमम किती रेंज असणार मिनिमम किती रेंज असणार टू सेट रेंज मीन अँड मॅक्स अशी जर रेंज तुम्हाला सेट करायची तर तुम्हाला सेम कीवर्ड मिळतात दॅट इज मीन ऍट्रिब्यूट यूज तुम्ही करणार मीन आणि मॅक्स. ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही काय नंबर सेट करणार आहे व्हॅल्यू शुड बी व्हॅल्यू जी आहे ती नंबर असणार. ठीक आहे. अशा पद्धतीने तर याच्या ठिकाणी मी यूज करतो मिन 0 माझी मिनिमम रेंज असावी आणि मॅक्स या ठिकाणी 5 करूया. आणि आता तुम्हाला जो हा पॉइंटर आहे याचा जो पॉइंट आहे हा वाला तो तुम्हाला 5 स्टेप मध्ये बघा 1 2 बाय डिफॉल्ट या 5 स्टेप मध्ये तुम्हाला तो सेट झालेला दिसेल अशा पद्धतीने. ठीक आहे. यातही तुम्ही स्टेप देऊ शकता की मिन मॅक्स ज्या व्हॅल्यू तुम्ही दिल्या 5 याच्यामध्ये किती स्टेप असाव्या तर त्याच्यासाठी तुम्हाला सेम या ठिकाणी स्टेप नावाचा जो आहे तो ऍट्रिब्यूट यूज करायचा की याच्यामध्ये तुम्हाला स्टेप द्यायच्या झाल्या तर तुम्ही देऊ शकता जसं की एक स्टेप ही असावी 0.5 ची. आता काय होईल की ह्या ज्या 5 होत्या ह्या 10 मध्ये टर्न होतील. ठीक आहे. म्हणजे एका स्टेपमध्ये तुम्ही काय एका मिन आणि मॅक्स साईज मध्ये तुम्ही काय करत आहे स्टेप 0.5 म्हणजे अर्धी स्टेप अशी देत आहे आणि आता हे जे 5 स्टेप मध्ये व्हायचं आता ते 10 स्टेप मध्ये होईल. इथे ही स्टेप 1 ही स्टेप 2 आणि रेंज आता इथे काय या ठिकाणी रेंज 5 पैकी एक आहे. तुम्ही मॅक्स रेंज जी दिली त्याच्यापैकी एक आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही स्टेप ऍड केलेली. ठीक आहे. अशा पद्धतीने तर स्टेप नावाचा या ठिकाणी ऍट्रिब्यूट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने ओके टू सेट द स्टेप्स इन रेंज रेंज मध्ये जर तुम्हाला स्टेप ऍड करायच्या तर ऍट्रिब्यूट यूज करायचा आहे स्टेप आणि इथे असणार व्हॅल्यू नंबर. ठीक आहे. लाईक 0.5 मी या ठिकाणी नंबर. ठीक आहे. 1 जर दिलं तर काय फरक नाही पडणार जसं आहे तशा पद्धतीनेच ते काम करणार आहे. ठीक आहे. चेंज करून बघूयात आपण याच्या ठिकाणी 2 करून बघूयात 2 सेव्ह करूयात काय चेंजेस होतात बघूयात. आता तुमच्या 2 स्टेप मिळून एकच स्टेप होणार. ठीक आहे. अशा पद्धतीने
बघा, दोनच स्टेप मध्ये होणार आहे. याच्या समोर जायचं काम असत नाही. अशा पद्धतीने. काय डाऊट याच्यामध्ये? नो सर. ओके.